कर्जत तालुक्यात वाढत्या वीज खंडित समस्येमुळे नागरिकांचा संयमाचा बांध तुटू लागलाय। याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने 29 एप्रिल 2025 रोजी महावितरण कार्यालयात अचानक धडक देण्यात आली। या धडक कारवाईने महावितरण प्रशासनाची धांदल उडाली असून समितीने तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहर व परिसरात दिवसाढवळ्या व रात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। विशेषतः शहरी भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे। संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केलाय। याआधी ऑगस्ट 2024 मध्ये कर्जत शहर बचाव समितीने साखळी उपोषण करून महावितरणाच्या कार्यप्रणालीचा निषेध केला होता। त्यावेळी महावितरणच्या उपअभियंत्यांनी लेखी आश्वासन देत कामे पूर्ण करण्याचे वचन दिले होते। मात्र एप्रिल 2025 पासून पुन्हा विजेची समस्या वाढली असून दिलेली आश्वासने हवेत विरल्याचे चित्र निर्माण झाले। यामुळे पुन्हा संघर्ष उभा राहिलाय। यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली। शिष्टमंडळात ॲडव्होकेट कैलास मोरे, रंजन दातार, राजेश लाड, दीपक बेहेरे, हरिश्चंद्र यादव, कृष्णा जाधव, विद्यानंद ओवाळ, स्वीटी बारशी, लोकेश यादव, सुनील मोरे, मुकुंद भागवत यांचा समावेश होता। शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले की मागील वर्षीच्या आश्वासनानंतर काहीही बदल झाला नाही। वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले। नागरिकांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाहीये। कामांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। तसेच एक्सप्रेस फीडर संदर्भात नगर परिषद प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचा आरोपही समितीने केलाय। समितीने स्पष्टपणे सांगितले की साखळी उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन संपलेले नाही। जर महावितरण मे महिन्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत तर पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणवर असेल। ही धडक मोहीम केवळ सुरुवात आहे असा इशारा समितीने दिला असून नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।